साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज आणि तत्सम 12 पोटजातीतील दारिद्र्य रेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महामंडळाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम 25,000 रुपयावरून 1,00,000 रुपयापर्यंत वाढवण्यास शासनानं मान्यता दिली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्त लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचं आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. ए. चव्हाण यांनी केलंय. थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा 1,00,000 रुपये करण्यात आली आहे. महामंडळाचा हिस्सा 85,000, अनुदान रक्कम 10,000, अर्जदाराचा सहभाग 5,000 असं एकूण 1,00,000 रुपयांचा कालावधी दशाप्रमाणे 3 वर्ष म्हणजे 36 महिन्यांसाठी व्याजदराप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये पुरुष 50%, महिला 50% असं आरक्षण राहणार आहे. अर्जदार मांग, मातंग, मिनी, मादिग, मादिंग, दानखणी मांग, माग, महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी, मादिगा या जातीमधला असावा. अर्जदाराचं वय 18 ते 50 वर्ष असावं. यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा. कर्ज मागणी अर्जासोबत दाखल करावयाची काही कागदपत्र: जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, नुकतेच काढलेले फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळेचा दाखला, शैक्षणिक पुरावा, ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा तिथला जागा उपलब्धतेचा पुरावा, व्यवसायासंदर्भात तांत्रिक प्रमाणपत्र, अनुभव दाखला यासह शॉपॅक्ट, ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला, कोटेशन याचबरोबर अनेक अनुरूप कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. कर्ज प्रक्रिया: कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर परिपूर्ण असा कर्ज प्रस्ताव लाभार्थ्यांच्या निवडीसाठी प्राप्त झालेले कर्ज प्रस्तावाची संख्या उद्दिष्टांपेक्षा जास्त असेल तर लाभार्थ्याची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. सिबिल क्रेडिट स्कोअर 500च्या वर आहे. याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवाल सादर करावा लागेल. कर्ज मंजुरीची प्रक्रिया झाल्यानंतर 2 सक्षम जामीनदार घेण्यात येतील. त्याचं मागचं बँक स्टेटमेंट, 100 बॉन्डवरचं प्रतिज्ञापत्र, 3 महिन्यांचं पगारपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, 2 फोटो. जामीनदारासाठी मालमत्ताधारक जमीनदार असावा. मालमत्तेवर महामंडळाच्या नावाच्या कर्जाचा बोजा हाही नोंद करावा लागणार आहे. जिल्हा कार्यालय सोलापूर मार्फत थेट कर्ज योजनेमध्ये 1 मार्च ते 15 मार्च पर्यंत करण्यात येणार असून पूर्ततेसह अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. इच्छुक सर्वच लाभार्थ्यांनी अर्ज करावा आणि आपल्या सर्व कागदपत्रांसह आपण हा अर्ज सादर करावा. आणि हा अर्ज सादर करत असताना स्वतः प्रत्यक्ष कार्यालयात लाभार्थी हजर राहणं बंधनकारक असणार आहे, असं आवाहन आर. ए. चव्हाण जिल्हा व्यवस्थापक यांनी केलंय.